सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत असून महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे आत्मपरीक्षण। परालाभ होता संतोष मानिती, परालाभ होता संतोष मानिती, साह्य देतो घेतो सद्गुणांचे, साह्य देतो घेतो सद्गुणांचे। विद्वान करीतो पंगु जगाप्रत, विद्वान करीतो पंगु जगाप्रत, पाळी सदा व्रत घरामध्ये, पाळी सदा व्रत घरामध्ये। आपल्यावरून जग ओळखतो, आपल्यावरून जग ओळखतो, मानवा लेखितो बंधुपरी, मानवा लेखितो बंधुपरी। आत्मपरीक्षण करीतो जगात, आत्मपरीक्षण करीतो जगात, धन्य मानवंत ज्योती मने, धन्य मानवंत ज्योती मने। यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, दुसऱ्यांना लाभ झाल्यावर आपल्याला संतोष वाटणे, सद्गुणाचे साह्य देणारे घेणारे पंगू म्हणजेच येथे ज्ञानाच्या बाबतीत दुर्बळ असणाऱ्यांना विद्वान करण्याचे व्रत घेतलेले, आपल्यावरून जग ओळखणारे सर्वच मानवांना वर्ण जाती धर्म लिंग भेद न मानता बांधवाप्रमाणे मानणारे आणि आत्मपरीक्षण करणारे खरे मानवंत आहेत। या अखंडामधून संतोष, परोपकार, बंधुभाव, आत्मपरीक्षण आणि सद्गुण यांचे महत्त्व स्पष्ट होते। फुले यांच्या मते खरा धर्म म्हणजे मानवतेची सेवा आणि सत्य आचरण होय। यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की खरा मानव तोच जो इतरांच्या आनंदात आनंद मानतो, सर्वांशी बंधुभाव ठेवतो आणि सतत आत्मपरीक्षण करतो। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।